भारतात लवकरच कागदी नोटांच्या जागी प्लास्टिकच्या पॉलिमर नोटा वापरात येण्याची शक्यता आहे. यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने आरबीआय महत्वाचे पाऊल उचलले असून नोटा छापणारी आरबीआयची कंपनी भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड पॉलिमर शीट खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी BRBN MPL ने जगभरातील कंपन्यांकडून एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट EOI मागवले आहेत. या प्रक्रियेनंतर प्लास्टिकच्या नोटांच्या निर्मितीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. BRBN MPL म्हणजे काय? BRBN MPL ही भारतीय रिझर्व्ह बँकेची नोटा छापणारी कंपनी आहे. देशातील चलनी नोटांची छपाई आणि त्या संबंधित महत्वाची कामे ही कंपनी करते. पॉलिमर शीटसाठी EOI जारी केल्यामुळे प्लास्टिकच्या नोटाबाबतची तयारी आता पुढील टप्प्यात पोहोचल्याचे मानले जात आहे. प्लास्टिकच्या नोटा सध्याच्या कागदी नोटांच्या तुलनेत अधिक टिकाऊ मानल्या जातात, त्यामुळे त्या जास्त काळ वापरता येतात. याशिवाय अशा नोटा सहज फाटत नाहीत किंवा खराब होत नाहीत, त्यामुळे वारंवार नवीन नोटा छापण्याचा खर्च वाचणार आहे. पावसात किंवा पाण्याच्या संपर्कात आल्यास कागदी नोटा खराब होण्याची शक्यता असते, मात्र पॉलिमर नोटावर पाणी किंवा आर्द्रतेचा परिणाम तुलनेने कमी होतो. आरबीआय कडून अद्याप प्लास्टिकच्या नोटा चलनात कधी आणल्या जाणार याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. मात्र पॉलिमर शीट खरेदीसाठी जागतिक स्तरावर प्रक्रिया सुरू झाल्यामुळे भविष्यात भारतीय चलनाचे स्वरूप बदलण्याची शक्यता आहे. डिजिटल व्यवहार झपाट्याने वाढत असले तरी देशातील मोठा वर्ग आजही रोख व्यवहार अवलंबून आहे. त्यामुळे अधिक टिकाऊ, सुरक्षित आणि दीर्घकाळ वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या नोटा चलनात आल्यास त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांनाही होऊ शकतो.